या थेट नगर अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून उमेदवारांची सध्या संपूर्ण चांदवड शहरात मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू झाली आहे। त्यामध्ये कोण होईल नगर अध्यक्ष यासाठी त्यांची धावपळ सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्या अनुषंगाने चांदवड शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथून नितीन धोंडीराम साळवे प्रभाग क्रमांक 4 येथून थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून उमेदवारी करणार, तर प्रभाग क्रमांक 4 अण्णाभाऊ साठे नगर येथील काही नागरिकांनी त्यांच्या संदर्भात माहिती दिली की सर्वांनी मिळून या तरुण तडफदार व धडाधडीने काम करणारा व्यक्ती आहे, तरी त्यांना या थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडून द्यावे असे राजेंद्र साळवे व पंडित साळवे यांनी या संदर्भात त्यांना सर्वांनी मिळून पाठिंबा देत आहेत। चांदवड नगर परिषद या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष म्हणून नितीन धोंडीराम साळवे प्रभाग क्रमांक 4 येथून उमेदवारी इच्छुक म्हणून करीत आहेत। या संदर्भात डीजे महाराष्ट्र न्यूजला त्यांनी आपले चांदवड शहरातील समस्या या संदर्भात माहिती दिली। तर यावेळी उमेश साळवे, गणेश कापसे, दीपक बनकर, अभिजित गांगुर्डे, शाब्बास शेख, गौतम धोत्रे, ज्ञानेश्वर साळवे, दत्तू साळवे, विशाल बेलदार, नवनाथ वाघ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या सार्वजनिक संस्थेच्या नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या निवडणुकीचे सध्या आता सर्वत्र धावपळ सुरू झाली आहे आणि त्या अनुषंगाने चांदवड ठिकाणी थेट नगराध्यक्ष पदाची इच्छुक म्हणून निवडणुकीसाठी काही उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे। मी आता चांदवड येथील अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणामधून एक तरुण तडफदार एक उमेदवार म्हणून थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत आहे। त्या अनुषंगाने मी चांदवड येथील अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आलेलो आहोत। त्यासोबत माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधणार आहे। दादा, तुम्ही मला हे सांगा की तुमच्या इथून एक थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला एक उमेदवार देत आहे, काय सांगा? चांदवड नगर परिषद थेट लोकातून एससी कॅटेगरीला जागा निघाली आहे। या जागेसाठी आम्हाला चांदवडच्या नागरिकांनी अनेक कार्यकर्ते भेटले की तुमचा एक उमेदवार या ठिकाणी उभा करावा आणि तुमचं चांगलं आमचं सपोर्ट राहील आणि त्याच्यावर आम्ही हा विचार केला की बा आमचा बी एक कुठेतरी मग उमेदवार करायचा म्हणून एक मीटिंग घेतली आणि एक तरुण म्हणून असा उमेदवार दिला का तो समाजासाठी एक छोटासा व्यवसाय करतो आणि चांगल्या पद्धतीने लोकांचा संपर्क आहे त्याच्यावाला आणि या संपर्कामध्ये त्याला आम्ही सर्वांनी पाठिंबा द्यायचा ठरवलं की आणि लोकांची मागणी आली की तुम्ही एक लोकांमध्ये वागणारे लोक आहे, लोकांचे कामं करणारे आणि त्याचे सुद्धा त्यांनी आमच्याकडे घराने मांडले की आपल्या इतर लोकांचे इतर समाजाचे काही कामं झाले पाहिजे म्हणून मग आम्ही सर्वांनी विचार केला की याला आमचा चुलत भाऊ म्हणून त्याला उमेदवार एक तरुण म्हणून द्यायचे आणि त्याला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी वस्ती करायचे। त्याचप्रमाणे या ठिकाणी यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे। आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल दादा, तुम्ही तुमच्या वार्डमधून एक उमेदवार थेट नगराध्यक्ष पदासाठी देत आहे? चांदवड नगर परिषद थेट आरक्षण निघाल्यामुळे एससी कॅटेगरीला तर आमच्या समाजाची किंवा महामित्रांची तर इतर माझ्या मित्रांची मला जोपर्यंत आरक्षण निघालं तोपर्यंत काहीच नव्हतं, पण आता जेव्हा आरक्षण निघालं तर पण मला फोन कॉन्टॅक्ट हे वगैरे वगैरे चालू झाले। तर आम्ही समाजाने व जनतेने येथील काही प्रभागातल्या व्यक्तींनी फुल सपोर्ट केला व तुम्हाला आरक्षण भेटलेले आहे तर तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि तुमचा माणूस एखादा तरुण तडफदार उमेदवार द्या। पण मग आम्ही सुचवली समाज बांधवांनी मित्रांनी वगैरेंनी एक बैठक घेऊन तर नितीन धोंडीराम साळवे यांना उमेदवारी देण्याचं आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून चांदवड थेट नगर परिषदमधून किंवा चांदवड शहरातून थेट उमेदवारी देण्याचं मान्य केलेलं आहे। तर सर्वांनी या संधीचा सर्वांनी जनतेने आमच्या समाजासाठी आतापर्यंत जे काही केले इथून पुढे पण येत्या नगर परिषद निवडणुकीला ते आम्हाला साथ द्यावी एवढीच विनंती करतो व नितीन धोंडीराम साळवे यांना प्रचंड मतांनी विजय करून आणा ही एवढी विनंती करतो। प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक तरुण तडफदार
थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करणार आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांची काय संकल्पना आहे हे थेट नगराध्यक्षपदासाठी साळवे म्हणून आहे, त्यांच्याशी संपर्क साधून. दादा, तुम्ही नगराध्यक्षपदासाठी थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करणार आहे, तुमची या पाठीमागची काय संकल्पना? नमस्कार, माझे नाव नितीन धोंडीराम साळवे. मी चांदवड नगर परिषदेत होत असलेल्या थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहे. त्याचबरोबर चांदवडच्या सर्व समस्यांची जाण असल्यामुळं मला प्रभागातील सर्वच जणांनी मिळून मला साथ घातली का दादा तुम्ही थेट नगराध्यक्षपदासाठी चांदवड शहरामधून उमेदवारी करावी, यासाठी मी सर्वांचा मान ठेवून या चांदवड शहरातील होत असलेल्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहे. तसेच जर जनतेने जर साथ दिली तर गावातल्या सर्व समस्यांची जाण असलेला मी सर्वांची सेवा करेन. 100% 24 तास जनसेवेसाठी देईल. तुम्ही याच्या अगोदर कुठल्या पक्ष म्हणून काम करत आहे? नक्कीच माझे वडील गेल्या 20 ते 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे सामान्य कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी वावरत होते. त्या गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. आता सर्वांनी मला साथ घातल्यामुळं मी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा इच्छुक उमेदवार आहे. जर जनतेने जर सेवा करण्याची संधी दिली किंवा पक्षाने जर साथ दिली तर मी 100% महायुतीकडून इच्छुक आहे. नगरपालिकेमध्ये अशी काही कामाच्या संदर्भात नक्कीच गेली 10 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती. त्यानंतर गेले 5 वर्ष फक्त प्रशासक नेमलं होतं. त्या गेल्या 5 वर्षामध्ये गावाची अवस्था अत्यंत दुर्दैवी झाली आहे. गावातले सर्व रस्त्यांची तोडफोड झालेली आहे आणि गेल्या 20 ते 25 वर्षापूर्वी गावाचे गटारी 20-25 वर्षापूर्वी झाल्या होत्या. त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीचे त्या गटारींचे कामं झाले नाही आणि चांदवड सिव्हिल असेल त्या ठिकाणी कुठल्याही गरजूंना पाहिजे तशी शासकीय मदत किंवा सुविधा अजिबात मिळत नाही. त्याच्याच पलीकडे असेल तर ट्रामा केअर सेंटरची बिल्डिंग जी जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून बांधून धुळखात पडलेली आहे, ती इमारत चालू का होत नाही? त्या ठिकाणी ती जर चालू झाली तर सर्व गरीब जनतेला एक खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. आणि जर त्या ट्रामा केअर सेंटर चालू करण्यामागे जर कोणाचा विरोध असेल तर ते एकदा चांदवड शहराला समजलं पाहिजे. त्याचबरोबर आपण डावकर नगर पासून जाधव वस्तीकडे जातो. तिकडे जात असताना त्या जाधव वस्तीकडे जवळजवळ 400 ते 500 लोकांची वस्ती आहे. त्या ठिकाणी जायला जवळजवळ रस्ताच अजूनपर्यंत झालेला नाही. भारत स्वातंत्र्य होऊन जवळ 70-75 वर्ष झाली आणि त्या ठिकाणी रस्त्याचं कामच त्या ठिकाणी झालेलं नाही. तर तो रस्ताही लवकरात लवकर झाला पाहिजे असं एक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ज्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये काही अडचणी असेल त्या अडचणीला मला जर खरोखरच या चांदवडच्या नागरिकांनी निवडून देण्याची संधी जर दिली तर मी त्याचं खरोखरच सोनं करेल असं त्यांनी या आढाव्याच्या ठिकाणी सांगितलेलं आहे. विजय महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.